नमस्कार मंडळीचे अध्यक्ष आहेत मंडळाचे. गरीब गाय आणि पोटात पाय. वातावरण पण चांगलं आहे, ऊन नाही, त्याच्यामुळे भाताला पण मजा येईल. बघूया काय कसरत करायला लागते आमच्या ड्रायव्हरला. ड्रायव्हर आहे या घराला काय बोलतात रे? नांगराच्या कुठचा तोच चोंडा आहे, नांगराला माहिती. आणि नांगरा निघालीत. अध्यक्ष आपल्याला काय वाटते आज शेती नांगरून होईल काय? बघूया तर 100% होय. हा हे असे नांगरिक आमचे. प्रवाह कसा असावा? एक हसता उभा चेहरा. तर मग समीरचा तुला आज काय वाटते आज आपण नांगरली? नमस्कार मंडळी, कोकणचा आदर्श युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे सरसे स्वागत आहे. आणि आता आम्ही जातोय नदीतला पाईप ओढायला, जो की आम्ही मे महिन्यात टाकलेला पाण्यासाठी. आमच्या गावात पाण्याचा प्रश्न मोठा आहे, तर तो पाण्याचा प्रश्न कमी करण्यासाठी आम्ही एक नवीन विहीर काढलेली आणि तिथनं आमच्या पाईप घेऊन आमच्या गावच्या नदीत टाकलेला. तर तो आता आम्हाला काढायला लागेल, कारण आता नदीला पाणी आलं की सगळंच रामनाम सत्य होऊन जाईल. म्हणून आता आम्ही तो पाईप काढा जातोय. तर वृक्षारोपण होतं आणि त्याच्यासोबत आम्ही वृक्षारोपण पण केलेलं आहे. आणि आता आमच्या आलेत मंडळाचे अध्यक्ष आणि त्यांना आता लागली भूक, म्हणून आम्ही आता इथं बघितलेलं मध्ये तर काय जागा बी कुठे नाही भेटली, म्हणून आता ते आम्ही सगळ्यांनी इथं रस्त्यावरच बसलेले आहे भाकरी खायला. हे बघा, हा लाल कलरचा टी शर्ट घातल्यानंतर समीर दा आणि तिकडे संदेश दा, रणजित दा आणि सिद्धेश का बघा खातात कसे. हा रणजित आहे. बघा, कोणाला जर भूक लागली असली तर इथे या. हे आमचे अध्यक्ष आहेत मंडळाचे. गरीब गाय आणि पोटात पाय असे आमचे अध्यक्ष. मरना तेरे को डर नहीं लगता? तेवढं सकाळपासूनच पावसाचं वातावरण होतं. बघा एकदम आभरान आलंय. दोन मासे होते. पाऊस पडला, पाऊस. दो मछली पानी में गई चपैक चपैक. वाहून गेला काय? आमची भाकरी वगैरे खाऊन निघालोय आणि आता पाईप ओढायला. हॅलो समीर दा, बघा रणजित दा आणि सिद्धेश का ते आता थांबले तिथं. आता आम्ही चाललोय पाईप ओढायला. हा, आमच्याकडं एप्रिल मे नंतर पाणी नसतं. आम्ही अशी कुठे नाही तरी आम्ही सोय करत असतो. आमच्या वाडीमध्ये गावामध्ये पाणी यावं त्यासाठी आम्ही कुठे ना कुठेतरी प्रयत्न करत असतो. त्यासाठी आम्ही एक पाईप ओढलेला आहे एक 4-5 किलोमीटर पासून. तो आता आम्ही नदीला पाणी येणार आहे, त्यामुळं आम्ही आता तो पाईप आमच्या गावात काढून. असे आमच्या अध्यक्षांच्या आतूनात कष्ट असतात गावाच्या चांगल्यासाठी. आणि आता पाईप ओढायला पण सुरुवात केली पोरांनी. आम्ही थोडासा उशीर झाला कारण आम्ही थांबले थोडंसं, म्हणून आता आमच्याकडे पाईप ओढायला सुरुवात पण झाली आहे. अध्यक्ष बघा आणि मधला समीर दा. हे चला 1 hour later. आम्ही जातोय आमच्या अध्यक्षांचं भात लावायला. आणि आमचे नांगरकी आहेत समीर शिंदे. आणि आता ते नांगर घेऊन जात आहेत तोंड्यात. ते काय त्याला काय चालवता येत नाही, ते गलपट आहेत. हो बघा, हेवी ड्रायव्हर आहेत लाईनचे आणि हा एक ट्रॅक्टर जाऊन चालवता येत नाही, पण चेहऱ्यावर स्माइल बघा काय आहे. हसदे चेहरे का मतलब ये नहीं होता कि उनको कोई तकलीफ नहीं होती. मतलब ये होता कि ना तकलीफांना डील करना होता है. एकदम गालातल्या गालात असतात. आणि आज वातावरण पण चांगलं आहे, ऊन नाही, त्याच्यामुळं भाताला पण मजा येईल. आणि अध्यक्ष बघा, तो बघा अध्यक्ष तिकडे उभा आहे. ते बघा, हे इथनं टाकणार आणि ट्रॅक्टर खाली उतरवणार त्या हायवे गलपटणार आहेत. आणि अध्यक्ष आमचे मार्गदर्शन करतायत. हे बंद पाडू नकोस. आणि आता बघूया काय कसरत करायला लागते आमच्या ड्रायव्हरला. पण काय जमनास, मी बाबा साईडला होतो. ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर आहे. आपण ट्रॅक्टर दाखवताना काही येत नाही. शाप गलपाटलेत, रस्ता काय दिसत नाही. ए चल, नाही ऐकल सोड ब्रेक. चल चल, ए समोर पुढे सपोर्टला एवढा उभा राहा. हा खालचा हे लाव ना ब्रेक. हा असा जाल बरोबर जाईल.
चल टायरला दगड लागले असं. आपल्याला जर हळद पाहिजे असली तर आमच्या संदेशाला फोन करा. त्याचा नंबर मी तुम्हाला नंतर कमेंट बॉक्स मध्ये शेअर करीन. आणि हे बघा गावठी हळद, तिकडे पण त्यांनी थोडीशी लावला गावठी हळद. आणि हे त्याचं ते काय बोलतात, हे या घराला काय बोलतात रे, हे बागेतलं घर त्याचं, मला काय तर नाव नाही येत म्हणून. आणि आज जर काय जास्तच टेन्शन आला तर इथे त्यांनी खड्डा टाकून ठेवला आहे, त्याच्यात येऊन उडी मारायची पावसाळ्यात, फुल पाणी असतं. पण आमच्या अध्यक्षांचा एक फायदा आहे, सगळीकडे पूर्ण कोकणातलं काय पाहिजे असलं कलमी आंबे वगैरे तर ते आपल्याला भेटेल. आमच्या अध्यक्षांना तेवढा फोन करा आणि 24 तास घरपोच डिलिव्हरी ते देतात. आणि आता भात लावण्याचं त्यांचं काम चालू होणार आहे. ट्रॅक्टर पण आलाय शेतात. नांगराचा कुठचा तोच चोंडा आहे, नांगराला माहिती. आणि नांगरा निघालीत, ये नाही. आणि आज वातावरण पण बघा एकदम चांगलं आहे, ऊन नाही, त्याच्यामुळे एक तर बरं झालंय. तेव्हा एक ड्रायव्हर दिला आणि तो पण जो कसा दिला आणि काय माहित. अशा ड्रायव्हरला जर तुम्ही बोलवलात तर तुमची चांगली बातमी होऊन जाईल. हे आमचे खरे शेतकरी बघा, त्यांना समजलं पण फार उलटे लावले म्हणून. आणि लावणार कोण हे बघा, ड्रायव्हर समीर शिंदे. हे असे भेटले शेतकरी म्हणजे काय विचार नको. देशाचा चांगलाच प्रगतीच्या मार्गाने जाईल देश. तरीच उकरं ना माझा तोंडा बघा, पाहिजे असले तर लगेच बुक करा समीर शिंदे. आणि आमचे ड्रायव्हर बघा कसे लावतात. ड्रायव्हर जरा इकडे बघा, हे बघा, हे हा चेहरा बोळा आणि लपडी सोळा. चाकू होती आमच्या, चाकू होती. चप्पल तुटणार नाही ना सिध्या, नाही तर तुला नवीन द्यायला लागेल. शेतीची कामं म्हटल्यावर चपली तुटणारच ना. याचा जर तुम्ही विचार केला होता काय, भात काय नको मग चप्पलच काय लागेल. एक बरोबर लावला असे आमच्या अध्यक्षांचं बोलणं आहे. अध्यक्ष आपल्याला काय वाटते आज शेती चांगून होईल काय बघूया. शिंदे सारखे जर आपल्याकडे शेतकरी असतील तर 100% होईल. पण समीर शिंदे सारखे जर असतील तर वर्षभर आपण एकच चोंडा नांगरत बसू. आता बघूया चालू करता येतो काय त्यांना. गिअर मध्ये न्यूट्रल आहे की न्यूट्रल आहे आला नाही. बघा देवान इसको भेजा लेकिन उसमें भेजा ही नहीं भेजा. एकदम प्रेमान नांगरतायत ना, बघा कसं नांगरतायत प्रेमान एकदम. 1 hour later. तिकडं आमच्या अध्यक्षांना मोठा प्रश्न पडलाय की एवढं आता नांगराय खरं घेतलंय पण ते होईल तेव्हा बोलायचं की सगळे नांगरून झालं म्हणून. हा हे असे नांगर की आमचे बघा, शेतीसाठी केवढी मेहनत करतात आमचे अध्यक्ष. हा असा रात्री 2 भाकऱ्या जास्त हो. अहो नदी भरल तिकडं. आणि हे वालाची पाणी करताना समीर शिंदे. आलेचा प्रवाह कसा असावा, कसा असावा, शिक्षण दरवर्षी आम्हाला जे देतात समीर शिंदे मार्गदर्शक. पाण्याचा प्रवाह कुठून काढायचा, कसा काढायचा, काय मूर्ती लहानपण कीर्ती महान असे समीर शिंदे. लाखो दिलों की धडकन, एक हसता हुआ चेहरा. A few moments later. डौल मोराच्या मानसा रे डौल मानसा, ये ग रामाच्या बाणाचा रे ये ग बाणाचा. आणि आता आमची नांगरून झालेलं आहे आणि आता गरम व्हायला लागेल जाम, कारण ऊन पण थोडंसं लागतंय. आणि नांगरी आमच्या आता वाटतं कुठं निघालो घरी, नांगरी घरात निघाले कारण बस झाला आजच्या नांगरणी त्याला अंगावाली. आणि आता त्यांच्यासोबत मी पण निघालो कारण माझ्या पण अंगावाली गरम जाम. आमच्या नांगरकीची आहे बघा काय होती डिमांड. नांगराला त्यांच्या एसी पाहिजे होता पण तो त्यांना भेटला नाही म्हणून त्या रागात ते आता घरात निघाले. आम्हाला पण कडे आता घरात निघावं लागतं. हे संदेशाचे कलम, तोतापुरी, रामपुरी, हापूस, रायवळी सगळ्या प्रकारचे आंबे लावले ना आमच्या अध्यक्षांनी त्यांच्या बागेत.
त्यांची हळद, गावठी हळद एक नंबर. कोकणातली हळदीचं लावणं बघा कसं असतं. हे अशा ओळी करून लावायला लागतात, नाहीतर एकसारखं लावलं तर होत नाहीत. समोर आहे त्यांचं फार्म हाऊस. कसली पण कामं असली तरी ते इथं येतात आणि त्यांच्या बगीचाचा आस्वाद घेत घेत ते कामं पूर्ण करतात. ते फॅशनेबल नवीन जमान्यातले नांगरके आहेत आमचे. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघाल तर एवढा आनंद झाला ना त्यांना, काय विचारू नका. जशी काय इंडिया आणि पाकिस्तानची फायनल मारून आलेत बघा. तर आज भरपूर सकाळपासून आंघोळीची कामं झाली. पहिलं सकाळी उठलो तेव्हा कुंपण केलं आणि नंतर झाडं लावायला गेलो. तिकडनं आल्यावर मला पाईप ओढायला पण गेलेलं आणि आता अध्यक्षांसोबत त्यांचं भात नांगरायचं होतं तिकडे गेलेलं. तर मग समीरदा तुला आज काय वाटतं, आज आपण नांगरली केली त्याच्याबद्दल? हा तर साहजिकच प्रश्न आहे, त्याच्यापेक्षा दुसरं काय वाटतंय? हे लहान पोरांचं असं सांगणार. The next day. आणि आज आमच्याकडे व्हिडिओ भरणी आणि आम्ही आता जातोय व्हिडिओ भरायला आणि पाऊस तर भरपूर पडतोय. तर आमची आज व्हिडिओ भरणी होती, त्याला आम्ही चव भरतो म्हणतात असं. तर ती व्हिडिओ भरणी आणि चव भरणी म्हणजे आमची आकाड आणि सराय अशा दोन आम्ही जे नारळ असतो ते देवाला आम्ही आता या व्हिडिओ भरणीच्या रूपात देतो. कारण आकाड आणि सराय म्हटलं तर आखाडाची आता जी भात लावणी चालू होते, भात लावणीचा कार्यक्रम तो करतो ना आम्ही. तर त्या भात लावणीच्या याच्यात काय बाधा बिधा येऊ नये म्हणून तर आम्ही आता हा देवाला नारळ देतो, म्हणजेच व्हिडिओ भरणी. आणि सरायचा म्हटलं तर सरायचं पण लाकडं तिकडं काय आम्ही तोडतो, त्याच्यात काय बाधा येऊ नये म्हणून आम्ही तो म्हणजे सराय आणि आकाड अशा दोन नारळ देवाला आता व्हिडिओ भरणीच्या रूपात देतो. A few moments later. भाऊ कधी घर बांधतो ते घर कधी बांधतो ते म्हणतो. अरे अरे महादेव.